बातमी येते एकनाथ शिंदेंसंदर्भातली। मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याबाबत आता एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असं सूत्रांकडून समजतंय। शिंदेंच्या मंत्रिमंडळ सहभागासंदर्भात तर्कवितर्क होत आहेत। चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता सूत्रांकडून ही माहिती समजते। याआधी शिंदेंना मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या दृष्टीने फडणवीसांनी विनंती केली होती, तर पत्रकार परिषद झाल्यावर शिवसेना आमदारांची शिंदेंसोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आणि एकनाथ शिंदेंनी नेतृत्व करावं असा सूर बैठकीमध्ये आमदारांनी व्यक्त केलाय। थोड्याच वेळात मंत्रिमंडळ सहभागासंदर्भात एकनाथ शिंदे आपला निर्णय सांगणं अपेक्षित आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, सूत्रांकडून जी माहिती येते त्यानुसार शिंदे आता सकारात्मक दिसतायत। किती वेळामध्ये निर्णय होईल आणि कोण कोण आता भेटलंय एकनाथ शिंदेंना? अश्विन, जर आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी देखील आपण ही बातमी चालवली होती की एकनाथ शिंदे यांच्यावर थोडासा का होईना पण आमदारांचा सगळ्यांचा दबाव आहे, कारण की जर ते मोठ्या पदावर राहिले म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर राहिले तरच सत्तेची चावी किंवा सगळे आमदार जे आहेत किंवा शिवसेना पक्ष जो आहे आणि सत्तेतला सहभाग जो आहे तो देखील मजबूत राहतो। त्यामुळे आपण हे पद स्वीकारावं अशी सगळ्याच आमदारांची मागणी होती आणि आज देखील अनेक मोठ्या नेत्यांनी देखील ही जी त्यांची अपेक्षा आहे किंवा मागणी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे ही माहिती आपल्याकडे समोर आलेली आहे की एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत। आधी देखील ते थोडेसे कासकुसर करत होते, त्यांना माहिती नव्हती की नेमकं सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं, त्याचे परिणाम काय असतील, नाही झालं तर काय, अशी चर्चा सुरू होती। मात्र आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे की एकनाथ शिंदे हे उद्या सरकारमध्ये सहभागी होतील। इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील ते उद्या घेतील अशी शक्यता सांगितली जाते। त्यामुळे दादा आणि यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांचं ज्यावेळी शपथविधी होईल त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा देखील शपथविधी होईल, मात्र तो उपमुख्यमंत्री पदासाठी असेल अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। ज्या वेळेपासून एकनाथ शिंदे हे राजभवनातल्या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर वर्षावर आलेले आहेत तेव्हापासून अनेक आमदार अनेक नेते हे सध्या वर्षावर त्यांना येऊन भेटतायत, त्यांना भेटून गेलेले आहेत आणि जवळपास प्रत्येकानेच हे त्यांच्याकडे मत व्यक्त केलेलं आहे की तुम्ही हे पद स्वीकारावं। आणि आता पाहूयात एकनाथ शिंदे अगदी थोड्या वेळात ज्यावेळी पुन्हा बैठक होईल त्यानंतर आपलं मत जे आहे ते स्पष्ट करतील। नक्कीच थोड्या वेळामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे। अक्षय, या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।